अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाने 1,50,36,788 रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सहकार व पणन विभागाने 8 जुलै 2026 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. या अंतर्गत 50% म्हणजेच 75.18 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून 2 टप्प्यांत मिळणार असून उर्वरित खर्च बाजार समिती स्वनिधी किंवा कर्जातून करणार आहे. या शेतकरी भवनात दूरवरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुक्काम, विश्रांतीची सोय आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन व्यवस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 5 रुपयात जेवण मिळणार आहे. यासाठी प्रति व्यक्ती 40 रुपये शासन अनुदान आणि 5 रुपये बाजार समिती खर्च करणार आहे. याशिवाय यात हमाल मापाडी बांधवांसाठीही एका भवनाचा समावेश असेल. प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून 1 वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. आमदार अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगत सभापती अशोक पाटील यांनी 3 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शासनाचे आभार मानले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अमळनेर न्यायालयाच्या आवाराबाहेर असलेली अतिक्रमणे नगरपालिकेने हटवली आहेत. अमळनेर न्यायालयाच्या बाहेर आणि बाजूला टपरीधारक, डिजिटल बॅनर साहित्य, कपडे विक्रेते, पाणीपुरी विक्रेते, बॅग, चप्पल विक्रेते यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्या ग्राहकांच्या मोटरसायकलीमुळे रस्ता व्यापला जाऊन वाहतुकीची कोंडी होत होती. अनेकदा खाद्यपदार्थ दुकानांवर वाद देखील झाले होते. हळूहळू ज्याला वाटेल तो न्यायालयाच्या बाहेर व्यवसाय करायला सुरुवात करत होता. अखेर जिल्हा व सत्र न्यायालय जळगाव यांनी न्यायालयाबाहेरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. जून महिन्यात याबाबत दिवाणी न्यायाधीश यांनी पालिकेला पत्र दिले होते, परंतु पालिकेने दुर्लक्ष केले होते. अखेरीस जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छा पाटील यांनी नगरपालिकेला पत्र दिले आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व संजू बिराडे, अविनाश बिराडे, राजराम राजे, विशाल सपकाळे, दर्शन बिराडे या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाबाहेर रस्त्यावरील टपऱ्या, किरकोळ अतिक्रमण, हातगाड्या, तात्पुरते व्यावसायिक असे सर्व अतिक्रमण काढून टाकले. दरम्यान अतिक्रमण काढताना काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाचा आदेश पाहून त्यांनी माघार घेतली. यामुळे न्यायालयाबाहेरचा रस्ता मोकळा झाला आहे. दरम्यान प्रत्येक शासकीय कार्यालयाबाहेर अतिक्रमण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्गांवर अतिक्रमण आहे. बोरी पुलावर अतिक्रमण आहे, परंतु प्रशासनाला जनतेच्या हिताचे सोयरसूतक नाही. लोकप्रतिनिधी सर्रास दुर्लक्ष करीत आहेत, तर नगरसेवक अतिक्रमण वाढवण्यात रस घेत आहेत. यामुळे नागरिकांची कोंडी होऊन त्यांना त्रास भोगावा लागत आहे. अतिक्रमण विरोधी पथकावर दबाव आणून त्यांनाच दोषी धरले जात आहे. म्हणून नगरसेवकांनी हस्तक्षेप थांबवून नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ नाल्यात फेकून दिल्याप्रकरणी चोपडा तालुक्यातील एका महिलेला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 6 ऑगस्ट 2022 रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात उत्तर कार्याचा कार्यक्रम होता. गावातील लोकांना नाल्याकाठी त्यांना नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा आवाज आला. त्यांनी गावातील पोलीस पाटलाला सांगितले आणि त्या बाळाला पोलीस पाटलाने कापडात गुंडाळून दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. गावातील नुकत्याच प्रसूत झालेल्या आणि नोंदणी केलेल्या महिलांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे बाळ कुठे आहे याचा तपास सुरू केला. आशा स्वयंसेविका, आरोग्य परिचारिका यांनी गावात शोध घेतला. त्यात एका महिलेची नोंद नसताना ती प्रसूत झाल्याचा वास आला. महिलेची अधिक चौकशी केल्यानंतर तिने घटनेची कबुली दिली. त्यामुळे बाळाला नाल्यात फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेचा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात चालला. सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल मंगरुळकर यांनी पोलीस पाटील, आशा सेविका, डॉक्टर यांची साक्ष व DNA रिपोर्ट तपासून त्या महिलेला अतिरिक्त
सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी 3 वर्षांची शिक्षा सुनावली. मळनेर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज बापू पाटील यांच्या मातोश्री स्वर्गीय सुधा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्त माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व श्रद्धांजली वाहिली. यावेळी मान्यवरांनी विधान परिषदेचे माजी उपसभापती स्वर्गीय दाजीबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. थोरातांनी आपले पिताश्री स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय दाजीबा पाटील यांच्यातील जिव्हाळ्याच्या संबंधांचे स्मरण केले. स्वर्गीय दाजीबा पाटील यांनी 1986 मध्ये उपसभापती व इंटकचे अध्यक्ष म्हणून परदेश दौरे करत वस्त्रोद्योगाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अज्ञात व्यक्तींनी फेक ईमेल आयडीद्वारे एका महिला शासकीय अधिकाऱ्याचे व त्यांच्या पतीचे वैयक्तिक फोटो, कथित चॅट आणि बदनामीकारक मजकूर नागरिकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी जळगाव पोलीस अधीक्षक व सायबर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकारामुळे अधिकारी दाम्पत्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचली आहे. ठाकूर यांनी तक्रारीसोबत डिजिटल पुरावे जोडले असून IP ॲड्रेस व तांत्रिक बाबी तपासून IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व अमळनेर पोलिसांनाही देण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील दहिवत गावाजवळ भरधाव जाणाऱ्या दुचाकीने एसटीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 6 रोजी रात्री घडली आहे. बस चालक विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते 6 रोजी संध्याकाळी जळगाव येथून बस घेऊन गांधली येथे मुक्कामी जाण्यासाठी निघाले असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दहिवत येथील आश्रमशाळेजवळ बस संतुलित वेगाने डाव्या बाजूने जात असताना हिरो HF डिलक्स गाडी क्रमांक MH 18 BS 4718 वरील चालकाने मागील बाजूला टायरजवळ धडक दिली व तो जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडला. जखमी अवस्थेत त्याने फोन केल्यानंतर एक 4 चाकी येऊन त्याला घेऊन गेली. बस चालक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत. प्रताप हायस्कूलमध्ये विद्यार्थी संघ निवडणूक उत्साहात संपन्न. अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमध्ये 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी संघ निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली. लोकशाही मूल्ये व नेतृत्व गुण रुजवण्यासाठी गुप्त मतदान पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जयश्री पाटील व सचिन अहिरे यांनी काम पाहिले, तर मुख्याध्यापिका श्रीमती SP बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे वन महोत्सव साजरा करण्यात आला. शासन व विद्यापीठाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉक्टर HD जाधव आणि सिनेट सदस्य डॉक्टर संदीप नेरकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड झाली. मान्यवरांनी प्रत्येकाला किमान 1 झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे व पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले.